स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे महान क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी, महाराष्ट्रात जन्मलेले टिळक हे उत्कृष्ट शिक्षणतज्ञ आणि विचारवंत होते. टिळकांनी गणित आणि कायद्यात उच्च शिक्षण घेतले होते. त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेज या शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचं साधन मानणाऱ्या टिळकांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज जागृतीचं कार्य केलं. पत्रकारितेतही टिळकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी केसरी, मराठीत आणि मराठा, इंग्रजीत ही वृत्तपत्रे सुरू केली, जी स्वातंत्र्य संग्रामाचा आवाज बनली. त्यांच्या संपादकीयांनी इंग्रज सरकारच्या अन्यायकारक धोरणांवर कठोर टीका केली आणि भारतीयांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवली. त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सारख्या सांस्कृतिक आणि धार्मिक सणांना सार्वजनिक स्वरूप दिलं. यामुळे सर्व जाती पंथाचे लोक एकत्र येतील, सामाजिक अभिसरण होईल आणि त्यातून राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होईल, हा उद्देश होता. टिळकांच्या क्रांतिकारी कार्यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. विशेषतः मंडालेच्या तुरुंगात अर्थात बर्मा येथे असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला आणि यामधून कर्मयोगाचा सिद्धांत सांगितला. टिळकांच्या कार्यामुळे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला नवी दिशा मिळाली. त्यांचे धैर्य, विचारशक्ती आणि जनतेला प्रेरित करण्याची क्षमता यामुळे ते लोकमान्य बनले. त्यांच्या त्यागाने आणि प्रेरणादायी कार्यामुळेच त्यांचे नाव भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. टिळकांचे जीवन आणि कार्य हे सदैव भारतीयांसाठी प्रेरणादायी राहील. प्रखर राष्ट्रवादी, स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती दिनी कोटी कोटी नमन.